नमस्कार मित्रांनो, सेकंड फ्री लाईव्ह बॅचच्या क्लास फर्स्टमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण या बॅचमध्ये परत एकदा बेसिक म्हणजे एकदम स्क्रॅच कॅन्डल कशी चालू होते इथून ते ऑपरेटर मार्केटमध्ये कशाप्रकारे ट्रॅप करतो ते सायकोलॉजी बिल्ड कसे करायचे आहे इथपर्यंत सर्व काही डिस्कशन करणार आहे. ऑलरेडी 10 मिनटं झालेले आहेत क्लास चालू होऊन, बट आपल्याला रेकॉर्डिंग करायचं होतं, दॅट्स वाय परत एकदा स्टार्ट केलं. ठीक आहे, आता एक 2-4 गोष्टी स्टार्टिंगलाच ऐकून घ्या. काही लोक ज्यांना अक्कल शून्य आहे, ठीक आहे, अक्कल शून्य आहे, ठीक आहे, इथपर्यंत ठीक होतं की अक्कल शून्य म्हणू शकतो किंवा अडाणी लोक म्हणू शकतो किंवा गावाकडचे एकदम अडाणी लोक ज्यांना वाचता येत नाही लिहिता येत नाही ती लोक, ठीक आहे, इथपर्यंत ठीक होतं. ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन शाळा शिकलेले अतिशहाणी लोक, शाळा शिकलेले अतिशहाणी लोक ज्यांच्या डिग्र्या झालेत, मास्टर डिग्र्या झालेत, अशी लोक इथपर्यंत पण ठीक होतं. लॉ करणारी लोक सुद्धा त्या फेक टेलिग्राम चॅनलच्या ह्याच्यात जर ट्रॅप होत असतील तर तुमच्या इतके लालची, तुमच्या इतके पैशाला हावरे लोक दुसरं कोणी नाही. जी लोक फेक टेलिग्राम चॅनलवरती इन्व्हेस्टमेंट म्हणून अडकले आहेत, ज्यांनी पेमेंट केलं आहे फेक टेलिग्राम चॅनलला, त्यांच्या इतकी भंगार छाप माइंडसेटची लोक ह्या जगात नाहीत. ठीक आहे, इथपर्यंत पण ठीक होतं, मान्य. ह्याच्या पुढं जाऊन तुम्ही इंस्टाग्रामवरती मला मेसेज करता कुठं तर फेक चॅनलला पेमेंट केल्यानंतर की आमचं पेमेंट महागारी दे म्हणून. ह्याच्या आधी काय इंस्टाग्राम पेज दिसत नव्हती का तुम्हाला? तुम्ही कुठंही पेमेंट करू नका. उद्या मी काय सांगितलं, मी माझ्या तोंडानं माझ्या चॅनलवरती जरी पेमेंट मागितलं मला चप्पल लहाना, पण कुठंही पेमेंट करू नका. ही गोष्ट एवढं बोंबलून मी सांगतो. तर एक शहाणा माणूस कमेंटमध्ये मला सारखं तिथं म्हणतो किती सेमिनार पैसे कमवले, किती लोकांनी इन्व्हेस्टमेंट घेतली, आम्हाला माहिती आहे. घंटा मी इन्व्हेस्टमेंटच घेत नाही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, तो माणूस LLB आहे, आम्हाला म्हणतो पुण्यात ये, आम्हाला तो नंबर दे, काय कर. अरे LLB झाला, तुला अक्कल शून्य आहे का? माझं नाव वाच काय आहे, तुझ्याला पेमेंट करतो त्याचं नाव व्हेरीफाय कर. ठीक आहे, हे एवढ्या सगळ्या हे का तुम्हाला घासात तोडून सांगतोय का? तर माझं व्हॉट्सअप बंद पडलंय. ठीक आहे ना, मला इंस्टाग्रामवरती रिप्लाय जात आहेत, माझं एक इंस्टाचं ऑलरेडी दुसरा अकाउंट उडलेलं आहे. तर ह्या सगळ्या अवेअरनेस करणं मला पॉसिबल नाही. त्याच्यामुळे सगळ्यांनी तुम्ही पण तुमच्या इंस्टाग्राम स्टोरी असेल कुठं असेल तर तिथं मेन्शन करत जावा कधीही की बाबा कोणतीही इन्व्हेस्टमेंट सर्व्हिस नाही, कुणालाही पेमेंट करत जाऊ नका. अशा स्टोऱ्या तुम्ही पण अवेअरनेससाठी टाकत जावा. मी टाकलं की माझं इंस्टाग्राम मलाच उडवते पहिली गोष्ट. तर त्याच्यामुळं आताच सांगतो तुम्हाला, बिगिनर लोक आहेत, मला नाही, कितीही प्रॉफिटेबल ट्रेडर असू द्या किंवा कोणीही अंबानी माणूस असू द्या, कोणीही असू द्या, कुणालाही पैसे देत जाऊ नका. तुमच्या पैशाचे कोणीही पैसे वाढवून देऊ शकत नाही, कोणीही गॅरंटेड रिटर्न देत नाही. देत असतील हात जोडा, लांब राहावा, एवढं सांगतो मी तुम्हाला. दुसरी गोष्ट, स्वतःही मार्केटमध्ये लॉस करू नका. मी सगळ्यांना हात जोडून सांगतो, ट्रेडिंग पण करू नका. असं म्हणणार पण मी एकच व्यक्ती आहे, कारण की मला माहिती आहे स्टार्टिंगला लॉस होते, भरपूर दिवस लॉस होते, तेवढ्यात तुम्ही टिकत नाही. त्याच्यामुळं ट्रेडिंग करू नका. अजून एक सेमिनारमध्ये मी गोष्ट सांगितली होती, ₹1,00,000 असतील तर त्यातल्या 10-5 हजार रुपयाची रिस्क घ्या फक्त, एका ट्रेडला नाही. ओव्हरऑलचं सांगतोय, इन्कम सोर्स बनवा, अजून मल्टिपल सोर्स इन्कमचे बनवा. अजून काय सांगू तुम्हाला, फक्त ट्रेडिंगमधूनच पैसा कमवता येतो असं नाही. लाख मार्ग आहेत, त्याच्यातूनही पैसा कमवता येतो. समजलं का? उगं नुसतं ट्रेडिंग करू नका आणि फेक टेलिग्राम चॅनलला जाऊ नका, पेमेंट करू नका. ओके, कमीत कमी शाळा शिकलेल्याचा फायदा इथं तर होऊ द्या. माझं इंस्टाग्रामच्या बायोमध्ये नाव आहे अभिषेक जमदाडे. तुम्ही पेमेंट करता मी पहिली गोष्ट पेमेंटच घेत नाही कोणाचं, कशाच बाबतीत पेमेंट घेत नाही मी. दुसरी गोष्ट, तुम्ही कुणालाही पेमेंट करता, मलाच नाही कुणालाही पेमेंट करताना नाव व्हेरीफाय करून घेत जावा, त्या माणसाला पर्सनल मेसेज करत जावा, कॉलवरती बोलत जावा. उगं कोणतर हिंदी इंग्लिश बोलतं त्याला तुम्ही पेमेंट करता, मराठी माणूस एवढं पण तुमच्या डोक्यात येत नाही, तुम्हाला ChatGPTची भाषा कळत नाही, तुमच्याकडं अक्कल शून्य आहे. ह्या लोकांचं मी सांगतोय. ही गोष्ट एवढी का सांगायला लागलोय, तर ह्या 7-8 दिवसामध्ये ज्या न्यूज व्हायरल झालेल्या आहेत त्या सगळ्या न्यूज ह्याच गोष्टीमुळे व्हायरल झाल्यात की तुम्ही फेक चॅनलवरती पेमेंट करता. ह्याच्यामुळं सगळ्या न्यूज व्हायरल झालेल्या आहेत.
कुठं तुम्ही आजकाल ज्या न्यूज बघता कुठल्या ट्रेडर ह्याला ह्याव केलं त्याला त्याव केलं, त्याच्यापेक्षा ह्या फेक चॅनलमुळं त्यांच्यावरती जास्त इम्पॅक्ट होतो. डोक्यामध्ये टाकून ठेवा. फक्त ट्रेडिंगच नाही, कोणत्याही क्षेत्रात असू द्या, तुमच्या खिशातले 5 रुपये कुणालाही देऊ नका. बिझनेस ऑपॉर्च्युनिटी काय काय म्हणून 5 रुपये कुणाला देऊ नका. स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या ह्याच्यावरती बिझनेस असेल काही असेल ते सगळं तुमच्या हिमतीवरती निर्माण करा. आता ह्याच्या पुढं मी कुठल्या क्लासमध्ये ह्या गोष्टी अजिबात बोलणार नाही. आजच्यासाठी ते 65पणा बाज झालेला आहे आणि मी पण बोर झालो त्याच गोष्टी सांगून 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 ना. मी गंज खाल्लेलं लोकांचं येऊन कमेंटच मारायच्या. आता काही लोकांची एक लय भारी कमेंट होती, तुला बाउन्सरची काय गरज आहे, मराठी लोकांचा असेल तर मराठी लोक सगळ्याला सपोर्ट करतात. तर एक जण त्याला रिप्लाय करतं, फ्रॉड केलेत म्हणल्यावरती बाउन्सरची गरजच आहे. अरे यायचं सेमिनारला, तिथं दरवाज्यात किती लोक उभा होती. ही फक्त सेमिनारमध्ये आतमधल्यांना घंटा माहीत नाही, बाहेर जी लोक उभा होती त्या लोकांना माहिती आहे की बाउन्सरची काय गरज आहे. त्या हॉटेलचे दरवाजे मोडलेत. तुम्ही मला म्हणता बाउन्सरची काय गरज आहे. तर मी हे काय सांगतो, तुम्ही हिथं म्हणताय फुल सपोर्ट ह्यावन त्यावन, त्या कमेंटला तिथं रिप्लाय करा ना. एवढा तुम्हाला हे वाटतंय तर मला गरज नाही. पहिली गोष्ट मला काय फरक पडत नाही ते कमेंटचा. पण जर मला 1,40,000 लोक आज बघते ती, तर बाबा उद्या जी नवीन 100 लोक बघणार तर ती कमेंट वाचणार आहेत ना त्या, तर त्यांच्यावरती इम्पॅक्ट होतो की नाही. माझी इमेज, आता जो मला माणूस आत्ता नवीन बघायला लागला काल परवापासून, तर माझी इमेज खराब होते ना. जे लोक ऑलरेडी पासून बघतात त्यांना माहिती आहे आपण कुठं इन्व्हेस्टमेंट घेत नाही, कुठं पैसे घेत नाही, त्यांना माहिती आहे. पण जी नवीन लोक येत आहेत त्यांना कुठं माहिती आहे, तिथं माझी इमेज खराब होते ना. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आपल्याकडं सगळ्या गोष्टी फ्री आहेत, कुठं पेमेंट करू नका. हे गोष्टी मी स्वतः सांगतोय तुम्हाला. चला बस झालं बोर करायचं. 470-75 लोक झालेत, चिकार झालेत. एकदा मला फक्त मेसेज खाली घेऊ द्या. हां ओके. चला आता बघा, चला हां इम्पॉर्टंट गोष्टींचं डिस्कशन करूया. स्क्रीन शेअर तर करतोच मी, पण मी दिसत असेल आय होप तुम्हाला. बघा आता जो सेकंड लाईव्ह बॅच होणार आहे ती बिगिनर टू ॲडव्हान्स ऑल होणार आहे. तुम्हाला बेसिक एकदम कॅन्डल कसे स्टार्ट होते, कॅन्डलस्टिकचे टाईप कोणते आहेत, चार्टचे टाईप कोणते आहेत, त्यानंतर मार्केट स्ट्रक्चर काय आहे, ट्रेंड काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी शिकवतो इथं. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला मी स्ट्रॅटेजी शिकवतो, मी तुम्हाला ऑपरेटर शिकवतो, मी तुम्हाला लिक्विडिटी शिकवतो. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही ही लाईव्ह बॅच केली, ह्या लाईव्ह बॅच केल्यानंतर तुम्ही कुठंही जाऊन जर पेड कोर्स केला, अजून सांगतो आम्ही, जर तुम्ही कुठंही जाऊन पेड कोर्स केला तुम्हाला पश्चाताप होणार, तुम्हाला पश्चाताप होणार. त्याच्यामुळं आता सांगतो मी, कुठंही पेड वगैरे कोर्स करायची काहीही गरज नाही. इथं मी तुम्हाला तुमच्याकडं कोणतीच गोष्ट लपवत नाही. मार्केटमध्ये ॲज इट इज मी ज्या गोष्टी यूज करतो ॲज इट इज त्या गोष्टी मी तुम्हाला इथं सांगतो. तुम्ही बघितलं असं सेमिनारमध्ये जी सेम स्ट्रॅटेजी सांगितली होती सलग 3-4 दिवस मी त्याच्यावरती ट्रेड घेतो आहे. काहीही नवीन केलं नाही. एकही पॉईंट असा नाही की त्याच्यावरती नवीन आहे. तुम्ही बघितलं असेल असं काय केलं नाही की हॅमर कॅन्डल बनली आहे, ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल बनली आणि एंट्री केली नाही, असं पण नव्हतं. त्यानंतर कुठंही तुम्ही बघितलं असेल बिअरिश इनगल्फिंग कॅन्डल बनली आणि एंट्री केली नाही किंवा काहीतरी लपवलं त्यात, असं अजिबात नव्हतं. सगळ्या गोष्टी एकदम ट्रान्सपरंट तुमच्या पुढे ठेवलेल्या आहे. त्यामुळे ह्याच्यापेक्षा नवीन काय नाही. त्यामुळे तुम्ही कुठंही लाईव्ह क्लास किंवा बॅचेस काहीही करायची गरज नाही. जर तुम्ही ह्यातून प्रॉफिटेबल होत नसाल, नीट आहे का, जर तुम्ही ह्यातून प्रॉफिटेबल होत नसाल तर तुम्हाला मार्केटमध्ये स्वतःचा स्टडी करणं गरजेचं आहे ना, की कुठं लाईव्ह क्लास, कोणाची स्ट्रॅटेजी, कोणाचं काय, हे अजिबात म्हणजे गरजेच्या पण गोष्टी नाही आहेत. ठीक आहे. तर ऑल आता ज्यांना वाटत असेल की आम्ही बेसिकला मागच्या वेळेस होतो ना, आमचं ह्याव झालं ना, आमचं त्याव झालं, त्या लोकांनी जाऊन लाईव्ह बॅचचे जे रेकॉर्डिंग मी टाकले आहेत त्या पहिल्या लाईव्ह बॅचचे रेकॉर्डिंग ऑल क्रॉस चेक करा. ठीक आहे. आता माझं काय झालं आहे, मी ऑलरेडी एक बॅच शिकून बसलेलो आहे. मग एक बॅच शिकून बसल्यामुळे मला थोडंसं असं वाटतं की आईला माझ्याकडून काही गडबड तर होणार नाही ना, म्हणून मी आरामशीर एकदम, आता त्या दिवशी तुम्ही सेमिनारमध्ये बघितलं असेल 3 तासात मी एकदम, मला वाटतं, मला माझं म्हणतं बरं का, मला माहीत नाही लोकांचं काय म्हणणं आहे, मला असं वाटतं की मी 3 तासामध्ये खूप बेसिकपासून एकदम स्लोली त्या दिवशी सेमिनारमध्ये मी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या होत्या. तर मी त्या गोष्टी 3 तासामध्ये पण शिकू शकतो, मी त्या गोष्टी 2 तासात पण शिकू शकतो. पण मी एकदम स्लो जाण्याचा प्रयत्न करणार आहे. 10 क्लास होतील. त्यानंतर तुम्ही आजपर्यंत कुठल्याच लाईव्ह बॅचमध्ये असं बघितलं नसेल की तुम्हाला इंटरॅक्शन करण्याची चान्स भेटेल, की तुम्हाला बोलण्याची संधी भेटेल, तुमचा कॅमेरा ऑन करून तुम्हाला बोलण्याची संधी भेटेल, असं कोणत्याच लाईव्ह क्लासमध्ये तुम्हाला बघायला भेटणार
नाही. बट मी इथं मागच्या लाईव्ह क्लासमध्ये 90% सगळ्यांना बोलण्याची संधी दिली होती. 10% जे होते ते हात वर करायचे, खाली करायचे, हात वर खाली करायचे, त्यांचं राहिलं असेल. बट 90% मी चान्स हे केलं होतं की सगळ्यांना बोलायचा चान्स दिला होता. म्हणजे तुमचा जो काही सिंगल डाऊट असेल तो सिंगल डाऊट ही क्लिअर झाला पाहिजे. आजच्या क्लासमध्ये नाही, उद्याच्या क्लासमध्ये, उद्या नाही परवा 5-6 लाईव्ह क्लासमध्ये होऊन जाईल. जर राहत असाल तर मी कंटिन्यू ही लाईव्ह बॅच कंटिन्यूअस ठेवणार आहे. लाईव्ह अजिबात बंद होणार नाहीत आपले, त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी काही घाबरायचं कारण नाही. ऑल तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्समध्ये कव्हर करणार. आता हे बघा, मार्केटमध्ये विषय काय तुम्हाला सांगतो. आता तुम्ही आजपर्यंत ऐकलं असेल मार्केटमध्ये जवळजवळ 90% लोक लॉस करतात, 10% लोक प्रॉफिट करतात. तर तुमच्या डोक्यामध्ये असं भीती ही नसं पाहिजे की आयला मग मी पण 90%मध्येच जाईल काय, मग 10%मध्ये काय होईल, आणि मग सक्सेस रेशो खूप कमी आहे. कोणत्या ह्याचा सक्सेस रेशो जास्त आहे मला सांगतो. कोणत्या ह्याचा सक्सेस रेशो जास्त आहे? डॉक्टर व्हायला गेला 30 बॉम्ब आहे, ठीक आहे. इंजिनियर चांगल्या टॉप कॉलेजला तुम्ही जायचं असेल 30 बॉम्ब आहे. तिथं तुम्हाला कुठं सक्सेस रेशो कुठं आहे? CA बनायला गेला 30 आहे, IAS बनायला गेला 30 आहे. सक्सेस रेशो उलट आपल्याला इथं कसं आहे, आपल्या एक पॉझिटिव्ह बेनिफिट काय बाबा आपल्याला इथं, आपण म्हणजे असं मोठ्या प्रमाणावरती प्रॉफिटेबल, छोट्या प्रमाणावरती प्रॉफिटेबल, आपल्याला कुठं ना कुठं बसायला चान्स भेटू शकतो. तिथं तसं नाही आहे. एकतर चांगल्या कॉलेजला गेलं तर चांगले जॉब लागते, नंतर कुठं 5-10 हजार रुपयावरती अडकून पडावं लागतं. आणि अजून एक गोष्ट, कोणीही ट्रेडिंगसाठी जॉब सोडायचा नाही, अजिबात सोडायचा नाही. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. तर सक्सेस रेशोच्या मागं न जाता आपण आपले जे प्रयत्न आहेत ते किती 100% देता येतील ह्याच्याकडं सगळ्यांनी फोकस करायचा आहे, ठीक आहे. घरचे सगळ्यांचे ऐकत नाही, मला पण माहिती आहे. तर तुम्ही कुठेही जॉब सोडू नका, डिग्री सोडू नका, शिक्षण सोडू नका. ह्या गोष्टी ते करता येतात. हार्डली ट्रेडिंगसाठी 2 ते 3 तास लागतात, जो टाईम सगळ्याला भेटतो. थोडंसं चॅटिंग करायची कमी केली तर इथं टाईम ॲटोमॅटिक निघतं आहे. तिकडलं 2 तासातलं 1 तास इकडं द्यायचा, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. आणि मी काय सांगत होतो, मेन गोष्ट, मार्केटमध्ये 90% लोक लॉस करतात, 10% प्रॉफिट करतात. तर आपल्याला इथं शिकायचं काय माहिती आहे का, की ही 90% लोक पहिल्यांदा काय शिकायचं आहे, ही 90% जी लोक आहेत ती लोक काय करत असतील, ही गोष्ट आपल्याला शिकायची आहे पहिल्यांदा. त्यानंतर राहिलेली 10% लोक आहेत ती काय विचार करत असतील. ह्या दोन्ही गोष्टींचा आपल्याला स्टडी करायचा आहे ॲट अ सेम टाईम म्हणण्यापेक्षा एकदा हे करू त्याच्यानंतर ह्या करू. म्हणजे 90% लोकांचा जे माइंडसेट आहे, ऐकून घ्या. तुम्हाला वाटतं काय बोर करतोय, अरे नाही बोर नाही करत मी. तुम्ही माइंडसेट आधी माइंडसेट बनवतो मी तुमच्या सगळ्यांचं, त्यानंतर मी तुम्हाला ट्रेडिंगमध्ये आणतो, ठीक आहे. आधी माइंडसेट काय पाहिजे बघा. ह्या 90% लोकांचा भंगारछाप माइंडसेट काय आहे तुम्हाला सांगतो. तर भंगारछाप लोकांचा म्हणण्यापेक्षा काही दिवसापूर्वीचा मी, ऐका, भंगारछाप लोक म्हणण्यापेक्षा काही दिवसापूर्वीचा मी आणि तुमच्यातले 90% लोक, ह्या सगळ्यांचाच एक माइंडसेट काय आहे तुम्हाला सांगतो मी. माझे लाखाचे 5 लाख कसे बनतील, माझा पैसा दिवसात डबल कसा होईल, मी अंबानी कसा बनतोय, हे आपलं माइंडसेट. तेच ह्या 10% लोकांचं माइंडसेट काय आहेत. आज मी डिसिप्लिनमध्ये कसा थांबतोय, आज मी मार्केटला माझ्यावरती कंट्रोल न करता मी स्वतःला कसा कंट्रोल करतोय, मी माझे जे रूल्स आहेत का ते कसे फॉलो करतोय. ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन येतं 10%मध्ये. आणि आपण सगळे 90% लोक डबल करण्याच्या मागं मार्केटमध्ये घुसलेलो. आपण सगळं आपल्या हप्त्याचे पैसे निघतील ह्यासाठी मार्केटमध्ये आलेलो. आपण सगळे मला कशी मोठी गाडी भेटेल ह्यासाठी मार्केटमध्ये आलेले लोक. तर कोणत्याही इन्फ्लुएन्सरची किंवा कोणाचीही गाडी घोडी लाईफस्टाईल बघायची नाही. पहिला आपला रोल आहे, इंस्टावरती जेवढ्या लोकांना फॉलो करताय ते फॉलो कमी करा. नीट ऐकून घ्या. इंस्टामध्ये जेवढे जास्त लोकांना फॉलो करतात त्या लोकांना कमी करून घ्या. कारण सांगतो मी तुम्हाला, तुम्ही ज्या व्यक्तीला बघता त्याच्या लाईफस्टाईलचा डायरेक्टली इम्पॅक्ट तुमच्या ट्रेडिंग स्टाईलवरती होतो. नीट ऐका. तुम्ही ज्या व्यक्तीला बघता त्या व्यक्तीच्या लाईफस्टाईलचा इम्पॅक्ट आपल्या ट्रेडिंग स्टाईलवरती होतो. कसा ते पण सांगतो, ऐका. तुम्ही आजपर्यंत बघितलं असेल
तुम्ही एखाद्याची रील बघताय, कंटिन्यू रील बघताय, त्याचे जे शब्द असतात, त्याचे जे डायलॉग असतात, ते आपण ॲटोमॅटिकली आपल्या डे टू डे लाईफमध्ये यूज करायला चालू करतो. आठवा करतो की नाही? 100% करतो. म्हणजे एखादा काहीतरी बोलत असतो, एखादा त्याचा एक स्पेसिफिक शब्द असतो, तो स्पेसिफिक शब्द आपण आपल्या लाईफमध्ये यूज करायला चालू करतो. हा काय असतो? इम्पॅक्ट असतो. एखाद्याची ॲक्शन असते, ती ॲक्शन आपण कॉपी करायला चालू करतो, जाणून बुजून नाही, पण ॲटोमॅटिकली त्या गोष्टी कॉपी व्हायला चालू होतात. मग तुम्ही म्हणसाल मग चांगला की बाबा, मग तो व्यक्ती जर असं दाखवत असेल तर त्याचं आपण कॉपी करू. नाही, असं नाही. तुम्हाला पहिली गोष्ट ह्यातलं नॉलेजच नसतं की बाबा चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे, ह्यातलं तुम्हाला नसतं नॉलेज. ट्रेडिंग क्षेत्रात तर हीच गोष्ट आहे. तुम्हाला असं वाटतं की हे मल्टिपल ट्रेड म्हणजे प्रॉफिट, जेवढं जास्तीत जास्त ट्रेड माराल तेवढं जास्त प्रॉफिट, असं तुम्हाला वाटतं. बट असं नसतं. ही गोष्ट फक्त इंस्टाग्रामवाले लोक दाखवतात, तुम्ही ॲज इट इज त्यांना कॉपी करता, म्हणून तुमची ओव्हर ट्रेडिंग होते. त्याच्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ज्या व्यक्तीला फॉलो करताय तो व्यक्ती आधी एक डिसिप्लिन ट्रेडर असला पाहिजे. नीट आहे का? डिसिप्लिन ट्रेडर असला पाहिजे. जेवढी लोक यूट्यूब लाईव्हमध्ये येऊन ट्रेड करतात, मला वाटतं यूट्यूब लाईव्हमध्ये ते 8-8, 10-10 ट्रेड करतात. टेलिग्राम ग्रुपवरती येणारं वेगळं. मग त्याच्यात पण एक मग माझा पर्सनल पॉईंट ऑफ व्ह्यू जर आहे तर तो असा आहे की ह्या लोकांमुळं तुमची ओव्हर ट्रेडिंग होते, माझं असं सरळ म्हणणं आहे. त्यानंतर तुम्ही एक गोष्ट चेक करा, जे लोक इंस्टावरती ट्रेडिंगचे प्रॉफिट शेअर करतात ते लोक 5-5, 6-6, 7-7 ट्रेड घेत आहेत. तुम्ही एखादा टेलिग्राम ग्रुप चेक करा. एक गोष्ट चेक करायची, आता बऱ्याचपैकी सगळ्या लोकांचे सिग्नल ग्रुप असतात, 90% फेक असतात, 10% चांगले असते. त्या 90%ला जाऊन तुम्ही जर चेक केलं, तुम्हाला एक गोष्ट बघायला भेटेल. काय? तर ही लोक दिवसात 50 ट्रेड शेअर करतात. मग तुमच्यात जर तुम्ही बिगिनर तर तुमच्या डोक्यात काय येणार की बाबा दिवसाला 50 ट्रेड करावं लागतील तरच प्रॉफिटेबल होतं आहे. हे झालं कशामुळे होतं? हे सगळे इंस्टाग्रामवरती लोक येतात आणि तुम्हाला ह्या गोष्टी सांगतात, म्हणजे दाखवतात, मग त्याचा इम्पॅक्ट तुमच्या डायरेक्टली ट्रेडिंगवरती पडतो. त्याच्यामुळं ह्या अशा लोकांना फॉलो करायचं पहिली गोष्ट बंद करा. दुसरी गोष्ट, कोर्स वगैरे पेड बरेच लोक विकतात. चला मी त्याच्या विरोधात नाही, ज्यांना विकाय त्यांना विकू द्या, ते ज्याचं त्याचं नॉलेज. ऑब्व्हियसली मला सांगा, तुम्हाला का फुकट शिकवायचं कोणी बेसिकचं नॉलेज? का टाईम वेस्ट करायचा? काय गरज नाही कोणाला टाईम वेस्ट करण्याची, ठीक आहे. मग ते त्यांचा विषय. मी म्हणतो बेसिक शिकवायला पैसे घेतले तरी पण काय प्रॉब्लेम नाही. आणि फक्त माझे काय म्हणणं असतं माहिती आहे का? माझं पर्सनली काय म्हणणं आहे, जर एखादा कोर्ससाठी 10,000 रुपये घेतोय, कोणीही असेल, कोर्ससाठी जर 10,000 रुपये घेतोय तर त्यांनी दिलेलं स्ट्रॅटेजी वर्किंग झालं पाहिजे. माझं हे म्हणणं आहे, वर्किंग झालं पाहिजे. लोकांचं लॉस नाही झालं पाहिजे. आता ते त्या दिवशी लास्ट क्लासमध्ये डिस्कशन चालू होतं आमचं, त्या लेडीज होत्या, त्यांनी 10,000 म्हणजे दिले क्लासला आणि त्यांनी इंडिकेटर काय तर शिकवलं आणि ते टोटल लॉस करत होते. मग ह्या गोष्टीला सेन्स नाही. तुम्ही भले बेसिक शिकण्यासाठी जर पैसे देत असाल ना, काय प्रॉब्लेम नाही, बट जर तुम्ही एखाद्या स्ट्रॅटेजी शिकायची म्हणून पैसे देत चालून त्यांना लॉस होत असेल तर मग त्यात गोष्टीतून काय सेन्स नाही. सो असू द्या, आपण काय शिकणार हे महत्त्वाचं आहे. ऑपरेटर मार्केटमध्ये कशा प्रकारे ट्रॅप करतो ह्याचं नॉलेज आपल्याला आहे. फुल म्हणजे 100% आहे असं म्हणू शकत नाही ना, मीच ऑपरेटर झालो असतो तर 90% नॉलेज आपल्याला त्याच्यातलं आहे की बाबा ऑपरेटर कशा प्रकारे मार्केटमध्ये एंट्री करतो, ट्रॅप कशा प्रकारे बनतात, हे सगळ्याचं नॉलेज आहे. मला जवळजवळ 4 वर्ष झालेत मार्केटमध्ये. 4 म्हणण्यापेक्षा कधी अर्धा वर्ष वर खपलेलं ते मला पण माहीत नाही. चांगले 4.5-5 वर्ष आसपास मला एक्सपिरियन्स झाला मार्केटमध्ये. तर आपण जर कोणा वाटत असेल की मग फ्री क्लास आहे आणि काय शिकवलं जाणार नाही काय नाही, अशी स्वप्नच बघू नका. मी 10 दिवस जाणार, पण नाद, एकदम नाद. आता पहिला तुम्हाला वाटत असेल काय बोर करायला लागलं, असलं नॉलेज येतोय, पाठीच्या स्क्रीनवरती घेऊन जाऊन आम्हाला शिकव. तर पहिलं इथंच तुमच्या पेशन्स आणि सेल्फ कंट्रोल तुमचं कळतं. नाहीतर एवढ्या वेळात मी जर स्टार्टिंगला असतो तर मी पण कमेंट बॉक्समध्ये शिवाय दिला असतं, ए बास कर. हां, राहिली गोष्ट काही लोकांच्या डोक्यात आहे की आरडे शिकणार आहे का, आरडे शिकवणार आहे का. प्राइज ॲक्शन शिकवली तेच काय केलं आधी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला, जी मी प्राइज ॲक्शन शिकवली त्याचं तुम्ही काय केलं मला सांगा. प्राइज ॲक्शनचं काय केलं सांगा. तुम्हाला डायरेक्ट आरडे झोन शिकायला आहे. हां, फंडेड अकाउंटवरती मी एका रिसर्च करायला चालू केलेलं आहे, तर तुम्हाला फंडेड अकाउंटचं मी एक 5-6 दिवसामध्ये सांगेन, ठीक आहे. हां, बॅक टेस्टिंग केली, अजून काय. मग त्या गोष्टी काय चांगल्या नाहीत का बाबा की तुम्ही त्या गोष्टी सोडून ह्याहून शिकवून त्याहून शिकवू करताय. त्या गोष्टी चाललं किती आहेत वर्किंगमध्ये, मग तुम्ही दुसरीकडे काय जाताय, लाईव्ह ऑब्झर्वेशन चाललं, थांबा ना. मग मी काय म्हणतो,
एवढं सगळं चाललं तर त्याला टाईम द्या ना तुम्ही. प्राईज ॲक्शन ऑब्झर्व करा ना आधी, की लगेच बाबा RDX म्हणजे काय मग नॉलेज असतं मला वाटणार नाही काय इकडून तिकडून सगळं घुसमाळ होणार नाही का. तर माझं असं म्हणणं आहे की चालूला प्राईज ॲक्शन चांगली वर्क करते. प्राईज ॲक्शन टॉप क्लास आहे, चालूला तो वर्किंग आहे, भरपूर प्रॉफिट होतोय. तर त्या गोष्टी कंटिन्यू केल्या पाहिजेत. आता काही नको दादा, तुम्ही ऑलरेडी भरपूर दिले आहे आम्हाला, 100% प्रॉफिटेबल होईल. येस 100% सगळे झालेच पाहिजेत. स्ट्रॅटेजी प्रॉपर वर्क होते, पण प्रॉब्लेम आहे की ट्रेड होल्ड नाही करत. SL लावा, टार्गेट लावा, SL लावा, टार्गेट लावा, बस. दादा टेलिग्रामला मेसेज आहे तुमच्याकडून रिप्लाय पाहिजे दादा. येस येस भेटेल ना. काय झालं तुम्हाला सांगतो मी व्हॉट्सअप बंद पडल्यामुळं एवढं घाण टेलिग्रामवरती मेसेज पडलेत, 1000च्या वरती मेसेज आहे टेलिग्रामवरती. तर टीम हाय मागं रिप्लाय त्याच्या मागे लागले धाड 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 धाड. मी पण नाही मारते बघितलेत, टाईम लागतोय. या वीकमध्ये $760 प्रॉफिट करा. चला गुड. मी आजच्या क्लासमध्ये माझं असं म्हणणं आहे की मला बघायचं आहे की ह्या बॅचमध्ये कशी लोक आलेत, त्याच्यानुसार आपण नेक्स्ट म्हणजे पुढचे क्लास सगळे प्लॅन करू शकतो. सर तुमची स्ट्रॅटेजी दोन्ही मार्केटवर करते, जाऊन दुसरीकडे ट्राय करा. मी ट्राय करायला काय म्हणत, म्हणजे बघा स्टडी करा. मी एवढं कसं आहे माझं पहिल्यापासून म्हणणं की 100 ठिकाणी काम करायचं नाही, एका ठिकाणी फोकस राहायचं. दिलखुलास व्यक्तिमत्व. धन्यवाद सर. टेलिग्राम ID फॉर सपोर्ट मराठी ट्रेडर अभि 143, मराठी ट्रेडर अभि 143. ठीक आहे सर. मागचा क्लास मी केला नाही तर हा क्लास करू नको. हा शून्यातून सुरुवात आहे, करा ना, ऑब्वियसली करा. हा शून्यातून सुरुवात आहे आपल्या क्लासची. ठीक आहे. बघा जे बिगिनर लोक आहेत ना त्यांनी बघा मी जे क्वेश्चन वाचतोय त्या क्वेश्चनकडे थोडंसं लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला पुढं क्लासला खूप सोपं जाईल. काय अवघड नाही, मला शिकवणं काय अवघड नाही, मी तुम्हाला बोर पण करत नाही. माझं असं म्हणणं आहे की खूप इम्पॉर्टंट गोष्टींचं मी डिस्कशन करतो. चालला मी स्वतः दादा तुमची प्राईज ॲक्शन प्लस माय एक्सपिरियन्सने करतो, बस आहे तेवढं. यस जुन्या लोकांचं पण रिवाय का ट्रेड होल्ड करू का कमी. RR 102 सफिशियंट आहे ना, 102 सफिशियंट आहे माझ्या हिशोबानं. तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट कसा होईल. मराठी ड्रब 143. बँक खाते फ्रीज होतो तो इश्यू काय आहे हे बघा. छोट्या मोठ्या अमाऊंटला तर आपण ते रिस्क घेतोय, फ्रीज व्हायला चान्स आहे, मी नाही म्हणत नाही. तुम्ही तुमच्या ज्याच्यामध्ये सेव्हिंग आहे, तुमचे पैसे आहेत ते अकाउंट यूज करू नका. एक स्पेशल अकाउंट यूज करा, डिपॉझिट होण्यासाठी हे काम करा. ठीक आहे, मी नाही म्हणत नाही, हाच चान्स. दादा तुमच्या भावाचा पण स्वभाव मस्त आहे दादा, धन्यवाद सर. गोल्ड आणि BTC आणि इथ्रम ह्यापैकी कशामध्ये ट्रेडिंग करायचं. गोल्ड बेस्ट आहे, चाललं तर गोल्ड बेस्ट आहे, तिथंच थांबा. सर पूर्ण बेसिक ॲडव्हान्स शिकायचं आहे, तुम्ही शिकवा आम्ही आहोत. येस येस बेसिक म्हणजे एकदम कॅन्डल कशी चालवतो तिथनं शिकवणार आहे मी. फक्त अशी स्वप्न धरू नका की आजच्याच क्लासमध्ये शिकवलं पाहिजे आणि सगळं झालं पाहिजे पटापट चलन 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 असं नाही झालं पाहिजे. आम्ही शिकवतो, एक पॉईंट तर आज चालू करणारच मी, आणि मी 40 मिनटंच शिकवणार फक्त. हां बघा नीट सांगतो. ID मराठी ट्रेडर अभि 143. नेहमी @ टाकायचा, सुरुवातीला @ टाकायचा. @ मराठी ट्रेडर अभि 143 टाका. मी कोल्हापूरमधून आहे. मस्त सर. मी तर 10 गाया सांभाळतो आणि गोल्ड ग्रुपचा एक ट्रेड करतो. डे क्लोज इकडचे $20 आणि गायचे रोजचे 3000 रुपये. काय पाहिजे अजून. येस मस्त. मोठं नाही होता काय म्हणून पाहतो आहे, एकदम मोठं नाही होता येत. मी आधी 2 गाय होत्या, आता 10 झाल्या आहेत. आता 4 वर्ष काढले पण आता सक्सेस आहे. मस्त गणेश सर. कन्फर्मेशन मोस्ट ऑफ द ना तुम्हाला सांगतो सेलिंग ट्रेडला ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर आणि बिअरिश इनगल्पिंग यूज करा. लय भारी वर्किंग होते चालूचं मार्केट. आम्ही ज्यावेळेस गोष्टी चेंज होतील त्यावेळेस तुम्हाला सांगेन मी, पण चालूच्या मार्केटमध्ये टॉप क्लास वर्क होत आहे. सर्व ट्रेडरचे इंस्टाग्राम अकाउंट डिॲक्टिवेट झालं असं नाही, असं काहीच नाही. माझं सेमिनारमध्ये उडवलं होतं. हां क्लास आजच्यापासून चालू होतोय. स्ट्रॅटेजी स्क्रीनशॉट कोणत्या आयडियावर टाकू म्हणजे मला नाही समजलं. बरं लय कमेंट झालं डेंजर. हां ग्रीन बिअरिश बुलिश साईडला आपला रेड इन्व्हर्टेड हॅमरवर घेऊ शकतो, पण मी बुलिश एंट्री करत नाही मार्केटमध्ये, तुम्ही बघितलं असेल आजपर्यंत.
पण सध्या मार्केट सिच्युएशननुसार तसा सीन आहे खरं तर. बाईंगवर का स्ट्रॅटेजी नाही, हे बघा मी ऑलरेडीच काय सांगत होतो तुम्हाला की आपल्या ज्या स्ट्रॅटेजी आहेत त्या मार्केटनुसार मी चेंज करत राहतो, मॉडिफाय करत राहतो. तर ज्यावेळेस मार्केट बुलिश ट्रेंडला शिफ्ट होईल त्यावेळेस 3 टाइम रेजिस्टन्सची स्ट्रॅटेजी कसली खतरनाक वर्क करायची, आठवत आहे का? बुलिश होतं मार्केट, 3 टाइम रेजिस्टन्सची स्ट्रॅटेजी कसली वर्क करायची खतरनाक, हा विषय आहे ना. त्यामुळे काय टेन्शन घ्या, मार्केट शिफ्ट करतात ट्रेंड फक्त, त्यावेळेस पण आपण हवा करू सगळेजण, टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही. चला हां, कोणता ॲप यूज करायचा ही सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. बघा ॲप ओपन लगे मागं लागू नका, अजून सांगतो ॲपच्याही मागं लागू नका. क्लास संपायच्या आधी काय तर कान करून घ्या चाल. उगं पैसे टाकायला मी तुम्हाला कधी पैसे टायमिंग बिमिंग सगळं सांगतो. उगं पैसे टाकायला जाऊ नका, ऐका माझं, ऐकत जावा, लय लॉस होतो खरं सांगतो. सर तुमच्या अकाउंटमुळे माझे फंडिंग अकाउंट पास झाले आहे, मस्त चांगली गोष्ट आहे. येस सर, मी प्रॉपमबद्दल सांगणार होतो. 2 ते 3 दिवसात टायमिंग देणार, मग सेमिनार होऊन मग कसा नेट होण्यात 3 दिवस गेलं ते मागचा क्लास. आणि हां पहिली जी बॅच झाली सेम तीच बॅच होणार आहे इथं. नवीन काय भेटेल मला सांग, असं काय नाही बरं का नवीन भेटणार नाही, आपल्याकडे लई गोष्टी नवीन असते, ती शिकवता येतात, ती भाग वेगळा, असं नाही की भेटणारच नाही नवीन. बट भेटेल नवीन. चला हां मी जातो आता स्क्रीनवरती. अरे कोणा ह्याचा इंडिकेटर घेऊ का आणि त्याचा इंडिकेटर घेऊ का, नका विचारू रे. मी पहिलीच गोष्ट सांगितली तुम्हाला, पेड गोष्टींच्या मागं लागू नका. चला मी स्क्रीन शेअर केली आहे, जातो. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे का, मी सुरुवात आपण गोल्डबद्दल हे करणार आहे, ॲनालायसिस करणार आहे. सॉरी, हां स्क्रीन दिसते का, दिसत असेल, हे बघा हा गोल्ड ओंडाचा चार्ट आहे, XAUSD नाव येतं. वॉचलिस्टला जाऊन इथं ॲड करून घ्यायचा. कशामध्ये, ट्रेडिंग व्ह्यूला. कशामध्ये असतं ॲनालायसिस करायचं. आयला जी भाषा चेंज झाली कुठं तरी इथं हाय, हां इथं आहे सापडलं. XAUUSD ठीक आहे. XAUSD ओंडाचा चार्ट यूज करा. फॉरेक्सकॉमचा केला तरी काय प्रॉब्लेम नाही, माझ्याकडे दोन्ही आहेत. ठीक आहे, ओंडाचा चार्ट ओपन केला, हा गोल्डचा चार्ट आहे. आता इथं सिम्पल टाईम फ्रेम असतात, 1 मिनिट, 3 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट हे टाईम फ्रेम असतात. ठीक आहे, तर टाईम फ्रेमचं काय मिनिंग आहे, इथं ज्या तुम्हाला कॅन्डल्स दिसतात ह्याला काय म्हणायचं, ग्रीन आणि लाल दिसतंय त्याला म्हणायचं कॅन्डल्स. ठीक आहे, हे जे दिसतंय त्याला म्हणायचं कॅन्डल. ह्या ज्या कॅन्डल आहेत त्या आता सपोज करा 1 मिनिटाची केली तर ही कॅन्डल दर 1 मिनिटाला चेंज होणार, म्हणजे नवीन कॅन्डल येणार दर 1 मिनिटाला. 3 मिनिटाची केली तर दर 3 मिनिटाला नवीन येणार. 5 मिनिटाची केली तर दर 5 मिनिटाला इथं नवीन कॅन्डल बनते. सिम्पल ह्याला काय म्हणायचं, कॅन्डल्स. असं कॅन्डलसारखं अजून काय कसं दाखवतो मला मी. हे पाहा, हॉलो कॅन्डल असते ज्या अशा भरीव नसते त्यांना म्हणत हॉलो कॅन्डल. काय गरज नाही बरं का, पण उगं सांगतोय नॉलेज असावं. लाईन, हे बघा लाईन चार्ट, हा काय असतोय, लाईन चार्ट. ठीक आहे, ज्यामध्ये कॅन्डल नाही तो लाईन चार्ट. त्यानंतर एवढं सगळं आहे, काय गरज आहे का, मी म्हणतो गपगुमान बसा कॅन्डलमध्ये. म्हणजे मी जे यूज करतो मी ते सांगतो ना, बाकी ज्ञान देण्यापेक्षा. तर हे झालं कॅन्डल्स. ह्यांना जापनीज कॅन्डल म्हणतात, लक्षात ठेवा काय म्हणतात, जापनीज कॅन्डल. इथं इंडिकेटर सेक्शन आहे, इथली लोक इंडिकेटर तुम्हाला 5-5 हजार विकतात. काय गरज नाही इंडिकेटरमध्ये, मी फिरकत नाही स्वतः तर. ठीक आहे, आपण इंडिकेटर यूज करत नाही. ओके, त्यानंतर पुढचं काय टूल, हां हे टेम्पलेट, इंडिकेटर टेम्पलेट गरज नाही. अलर्ट आहे बघा, हे अलर्ट काय असतं माहिती आहे का, सपोज करा आपण एखादा अलर्ट इथं टाकला, हे बघा हे अलर्ट टाकला इथं, तर ह्या प्राईसवर गेले मार्केट, टिंग 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 वाजताना आपल्याला सांगतं की मार्केट त्या प्राईसला आलेलं आहे. ठीक आहे, तर हे झालं अलर्ट. ही रिप्ले आहे ती पेड व्हर्जनमध्ये, आणि ट्रेडिंग व्ह्यूचं पेड व्हर्जन घ्यायची गरज नाही. ठीक आहे, त्यानंतर हे जे साईडला दिसतंय तुम्हाला इथं भरपूर असं काय काय हो का, ह्यानं डिलीट होतं सगळं लाईन ड्रॉ केलेल्या. हे लाईन ड्रॉ करायचं असेल, चॅनल ड्रॉ करायचं असेल, तर हे सगळे टूल आहेत. टूल म्हणजे काय, लेवल ड्रॉ करण्यासाठी यूज केलं जातं, ह्यांना म्हणायचं टूल्स. त्यानंतर ह्याच्यातून आपण रंगरुंगोटी करू शकतो, इथून आपण टेक्स्ट लिहू शकतो. ह्या पट्टीनं मोजायला येतं आहे, हे का वाजलं ना टिंग करून, तर तिथे प्राईसला टच झालं. ह्यानं मोजता येतं की मार्केटमध्ये किती मुवमेंट झालेली आहे. ठीक आहे, इथून तुम्ही इमोजी टाकू शकता, जसं तुम्ही दररोज चॅटिंग करताना यूज करता, कोणाकोणाला काय काय पाठवायला, तर त्या इमोजी इथं आहेत. त्यानंतर हे कामाच्या गोष्टी, हे बघा
ही दिसते का एल लिहिलेलं, एल म्हणजे लॉंग पोझिशन आणि ही शॉर्ट पोझिशन. लॉंग पोझिशन म्हणजे बाईंगचा ट्रेड, ठीक आहे. शॉर्ट पोझिशन म्हणजे सेलिंगचा ट्रेड. शॉर्ट पोझिशन म्हणजे काय, सेलिंगचा ट्रेड. हे बघा ऑपोजिट दिसतंय दोन्ही. म्हणजे सपोज करा तुम्ही इथून बाईंग करत असाल, आता जिथं चालू आहे तिथून बाईंग करत असाल, तर असं बाईंगचं आपण लावायचं, ज्याच्यामध्ये रेड कलर खाली असतो आणि ग्रीन कलर वर असतो. हे बाईंगचं लावणार जर इथून बाईंग केलं असेल आपण, सेल केलं असेल तर आपण असं असं हे लावतो, ठीक आहे. सिम्पल. ह्याचं काय मिनिंग असतं की तुमचं एसेल, आता एसेल तुम्ही किती घेणार म्हणजे स्टॉप लॉस, म्हणजे लॉस किती घेणार ट्रेडमध्ये ह्याच्यावर डिपेंड आहे. हे तुम्ही कमी जास्त करू शकता. असं ह्याचा एंड जिथं होतोय तिथं आपला एसेल कट होतो आणि ह्याचं जिथं स्टार्ट होतो आपल्या मनावर असतं हे सेट करायचं सगळं. जिथं आपण लावतो तिथं टार्गेट ह्याचं जाऊन सेट होतं, ठीक आहे. सिम्पल. सेलिंगला पण असं जायचं, सेलिंग केली तर स्टॉप लॉस आपण वर लावतो, टार्गेट आपण खाली लावतो. सिम्पल आहे. इथे हे टूल आहेत तुमची, तुम्ही रंगरंगोटी करून बघा अशा प्रकारे कसं काय बॉक्स ड्रॉ होतोय, काय होतंय हे तुमची तुम्ही यूज करून बघा. त्यानंतर इथं खूप काही बघायला भेटतंय आपल्याला. बघा इथं NAS लिहिलं आहे, SOL लिहिलं आहे, DGI लिहिलं आहे, BTC लिहिलं आहे. तर हे काय आहेत, पेअर्स आहेत. म्हणजे कशामध्ये आपण ट्रेड करणार आहे, आपण कशात करतो बाबा, XAU USD गोल्ड आणि डॉलरच्या याच्यामध्ये आपण ट्रेड करतो. त्यानंतर NAS काय आहे, नासडाक आहे, म्हणजे US चा जो इंडेक्स आहे त्याला म्हणतात NAS. NAS म्हणजे म्हणण्यापेक्षा नासडाक नाव आहे त्याचं, नासडाक शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलं आहे. BTC म्हणजे बिटकॉइन, म्हणजे ही क्रिप्टो करन्सीमध्ये येतं बिटकॉइन, ठीक आहे. XAG आहे ते सिल्वर आहे. तर ह्याला ॲड करायसाठी इथं बघा, इथं वॉचलिस्टच्या पुढं अधिक आहे, इथं तुम्ही भरपूर अशा पेअर बघू शकता. ह्यात सगळ्या ट्रेड करता येतं बरं का आपल्याला. स्टॉक्स असतील, फंड असतील, करन्सी पेअर असतील, क्रिप्टो असेल, इंडायसेस असतील, ह्या सगळ्यामध्ये आपल्याला ट्रेडिंग करता येते. आपण ह्यातलं काय चूज करतो, XAUSD. त्यानंतर माझा एक US 100 वाला एक मस्त इंडेक्स आहे, जो पण एकदम खतरनाक असा वर्क होतो. फक्त आपण थोडंसं गोल्डवरती शिफ्ट झालो आहे, भरपूर दिवस झालं त्याच्यामुळं. अरे वा काय मस्त झालं आहे. फक्त सायकोलॉजिकल नंबरमध्ये आला US 100चा. हां चला ठीक आहे, मुद्द्यावरती जाऊया. 5 मिनिटात टाईम फ्रेम. हे टाईम फ्रेम लक्षात ठेवा, मी मोस्टली माझी टाईम फ्रेम यूज करतो 5 मिनिटाची, ठीक आहे. कोणते टाईम फ्रेम आपण यूज करतो, 5 मिनिटाची टाईम फ्रेम यूज करतो, लक्षात ठेवा. जास्त मी 15 मिनिटात जा, 1 तासात जा आणि 5 तासात जा असलं खेळ करत नाही. आजच्या क्लासमध्ये काय काय शिकला तुम्ही, ट्रेडिंगमध्ये कुठं काय असतं काय नसतं हे शिकला. टाईम फ्रेम शिकला, किती मिनिटाची यूज करायची, 5 मिनिटाची. ही जी साईडला दिलेली आहे तर ही असते प्राईस, म्हणजे आता गोल्ड प्राईस किती चालू आहे, 40.36, ठीक आहे. किती चालू आहे, 40.36. तर ही प्राईस अशी मार्केटनुसार मुवमेंट होत असते, ओके. तर इथं बघा तुम्हाला एक 2-4 गोष्टी इम्पॉर्टंट सांगतो. मार्केटमध्ये असं ज्यावेळेस अचानक स्ट्रेंथमध्ये मुवमेंट येतं, हे बघा हे कसं अचानक मुवमेंट आलं ना मार्केटमध्ये, जवळजवळ 1%चा मूव असा फटकन आलेला आहे बघा. तर हे मुवमेंट नॉर्मल लोक करू शकत नाहीत. हे सगळं मुवमेंट असतं ऑपरेटरचं, आणि हे मुवमेंट कॅप्चरसुद्धा करता येतं. फक्त आपल्याला ट्रॅप आणि लिक्विडिटी समजणं गरजेचं आहे, ठीक आहे. हे मुवमेंट आपल्याला आपण इझिली ऑपरेटरला समजू शकतो. इझिली म्हणजे इझिली नाही समजू शकत, ॲनालायसिस केले का आपण कशा प्रकारे ऑपरेटर मार्केटमध्ये वर्क होतो हे आपण समजू शकतो. बट जस्ट सिम्पल थिंग आहे की तेवढा एक्सपिरियन्स, तेवढं नॉलेज पाहिजे. मार्केटमध्ये ना फक्त नॉलेजच नाही, आपली डिसिप्लिन आणि सायकोलॉजी पण तेवढीच मॅटर करते जेवढे स्ट्रॅटेजी मॅटर करते. पण अगोदर आपल्याकडे स्ट्रॅटेजी असली पाहिजे, मग त्या स्ट्रॅटेजी असल्यानंतर त्या तुमच्या माइंडसेटला आणि सायकोलॉजीला मिनिंग आहे. जर तुमच्याजवळ स्ट्रॅटेजीच नसेल तर त्या माइंडसेटला काय घेऊन आपण काहीही करू शकत नाही. त्यामुळं अगोदर एक चांगली स्ट्रॅटेजी मार्केटमध्ये, मजबूत स्ट्रॅटेजी बनवणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये ॲक्युरसी चांगली आहे, रिस्क रिवॉर्ड चांगला आहे, अशी स्ट्रॅटेजी बघणं आपल्याला गरजेचं आहे, ठीक आहे. जातो जरा चार्टवरती बघू द्या. हां चार्ट म्हणतो, मेसेज बघू द्या. मेरे दिल की ये दुआ है. US 100 भारी वर्क होतंय, पण तुम्ही गोल्डला शिफ्ट झाले आम्ही पण हो का, नको काय गरज आहे तुम्हाला, आधी प्रॉफिट तर करा US 100 मधनं. जिथं चांगलं चाललंय तिथं शिफ्ट व्हायची काय गरज आहे. US 100 ला थांबा. मी शिफ्ट झालो, असं पूर्णपणे शिफ्ट झालो थोडे, मी US 100 ट्रेड करतो दुसऱ्या अकाउंटला. बघा बँक अकाउंट सगळं सांगतो मी तुम्हाला. एक्सेमवर करू का MT5 वर, MT5 बेस्ट राहील. हे लगेच कुठे जरी जाऊ नका, ब्रोकर बिकरच्या मागं लागू नका. काय प्रॉपर गोष्टी सांगतो मी तुम्हाला, प्रॉपर
एकदम प्रॉपर गोष्ट सांगतो मी. अभि दादा तुम्ही सिंगर होते का? नाही भावा, आवाज कसला माझा आवाज आहे. सिंगर कुठल्या अँगलनं वाटतंय. शेवटला US 100चा क्विक रिव्ह्यू घ्या आज नाही उद्या क्लासला घेतो. आज मागा असा दुखायला लागला असं मला वाटतंय. मी तुम्हाला बघा बेसिक ॲडव्हान्स शिकवतो, तुम्हाला टेक्निकल ब्रोकर कसे यूज करायचे, अकाउंट बिकाउंट काय नाही सगळं सांगतो. टेन्शन घेऊ नका त्या गोष्टीचं. पण मग धीर धरा. पहिल्या क्लासमध्ये तसल्या गोष्टी स्वप्न बघू नका, लगे अकाउंटच्या मागे लागू नका. ठीक आहे. तर आय होप तुम्ही सगळेजण रील दाखवायला चालू करू का? ट्रेडिंग चांगलं चालू नको, काय गरज आहे, करा की ट्रेडिंग चांगली चालू तर कशाला बॉम्बला रील टाकायची आपल्याला. चांगलं चाललं तर चांगलं चालू द्या. हां बघा, उद्या क्लासमध्ये आपण चालू करूया कॅन्डल कशी चालू होते नेमकं, कॅन्डलचं छोट्यातलं छोटं मुवमेंट कसं होतं, मोठ्यातलं मोठं मुवमेंट कसं होतं, हे आपण उद्याच्या क्लासमध्ये चालू करू. त्यानंतर कॅन्डलस्टिकचे प्रकार सांगतो मी तुम्हाला. कॅन्डलस्टिकची मस्त मस्त नावं सांगतो, भारी भारी नावं आहेत कॅन्डलस्टिकची, ती सगळी नावं सांगतो मी तुम्हाला. त्यांचं काम सांगतो, कशाप्रकारे कोणती कॅन्डल वर्क होते, हे सगळंच्या सगळं मी उद्याच्या क्लासमध्ये एक्सप्लेन करतो. आजच्या क्लासमध्ये आपण ट्रेडिंग व्ह्यू बघितलं, कशाप्रकारे ओव्हरव्ह्यू काय आहे मार्केटचं बघितलं, थोडंसं ऑपरेटर बघितलं, त्यानंतर नालायक लोकांचं माइंडसेट कसं असतं ते पण आपण स्टार्टिंगला बघितलं. तर ह्या सगळ्या एक ओव्हरव्ह्यू चांगल्या क्लासमध्ये झालेला आहे. उद्या क्लासमध्ये भन्नाट एकदम नो टाईमपास आपण खतरनाक असं नॉलेज तुम्हाला द्यायला उद्यापासून चालू करणार आहे. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला सगळ्यांना आजचा हा छोटूसा 36 मिनिटाचा क्लास आवडला असेल. 36 ना 40 मिनटं करूनच जाऊ. माझा कसा धोका लागला आहे असं मला फील यायला लागला आहे, त्यामुळे बोलायचा प्रॉब्लेम येतो आहे. सर प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकतो का मार्केटमध्ये? डेली अभ्यास करतो होईल काय ना व्हायला काय झालं, फक्त टायमिंग असं समजू नका की 1 महिन्यात होईल, 2 महिन्यात होईल, 5 महिन्यात होईल. नाही, टाईम लागतो. ठीक आहे. काय लागतो? टाईम लागतो. लगेची स्वप्न बघायची नाहीत. ओके. सगळ्यांना सपोर्ट राहील, फक्त तुम्ही सगळेजण धीर धरत जावा. लगेच रिप्लाय भेटेल लगेच असं नका करू. भेटतील बघा लगेच रिप्लाय, म्हणजे सगळं बंद पडलं सिस्टम, त्यामुळे लई टेन्शन येतं. आणि अजून सांगतो, कोणाला इन्व्हेस्टमेंटसाठी पैसे देऊ नका, कोणाला पैसे देऊ नका, कशासाठी पैसे देऊ नका. आणि जे लोक भंगार कमेंट करतात त्यांना पण कमेंटमध्ये जरा थोडंसं प्रेमानं बोला जाऊन, तर बरं वाटेल. आणि नवीन जे लोक येत आहेत त्यांना पण ट्रस्ट गेन होण्यासाठी आपल्याला सगळ्यांना ह्या गोष्टीची गरज आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना लाईव्ह क्लास आवडला असेल. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सर्वांच्या जर्नीचा आज सुरुवात होत आहे. जी लोक नवीन आले आहेत त्या सर्वांचा मनापासून आभारी आहे. मंडळ आभारी आहे. चला, आजचा क्लास इथेच संपला. भेटूया उद्याच्या क्लासमध्ये.